पेंडॉल खाली करायचं आहे आणि त्या संघांना दोन्ही संघांना बसण्यासाठी विनंती आहे, त्यांना द्यायची आहे जागा. दोन्ही संघांना MD वॉरियर्स आणि प्रेसी नवगाव हे दोन संघ आहेत. दोन्ही संघांच्या पाठीराख्यांनी त्यांच्या खेळाडूंना बसायला जास्तीत जास्त संधी द्यावी. हॅलो साखरकर सर, प्रदीप स्फोट साखर, आपण आपल्या खेळाडूंचे टी शर्ट घेऊन जायचे आहेत. प्रदीप स्फोट साखर, ओव्हर टू साखरकर सर. चला, सामना सुरुवात होते. ठिकाणी नाणेफेकीचा कौल MD वॉरियर्स संघाने जिंकताच प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मृणाल वर्सोलकर. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळतोय, चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा त्या ठिकाणी येतोय, तो जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 2 धाव मात्र पळून पूर्ण केले जातात. मृणाल वर्सोलकर आणि अजित मोहिते ही जोडी प्रेसी नवगाव संघातर्फे फलंदाजीसाठी आलेली, सलामीला आलेली आहे. निर्धारित 5 षटकांचा हा सामना असणार आहे आणि त्यामध्ये नाणेफेकीचा कौल त्याने जिंकला होता MD वॉरियर संघाने आणि प्रथम आमंत्रित केलं फलंदाजीसाठी ते प्रेसी नवगाव संघाला. प्रेसी नवगाव संघाचा आज मात्र कर्णधार पद भूषवतोय मृणाल वर्सोलकर. मिस्टर 360 डिग्रीज आपण बघितलं होतं. कालच्या APLची स्पर्धा संपन्न झाली होती, त्यामध्ये बेस्ट बॅटरचा खिताब सुद्धा प्राप्त केला होता आणि सर्व क्रीडा रसिकांची मनं त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने जिंकली होती फलंदाजी करून. सुमेधच्या चेंडूवर मारण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसला, चेंडू हवेत, परंतु सुमेध काय करणार. सुमेध थोडासा फ्लंबल होतोय आणि झेल निसटतोय. झेल निसटलाय मृणाल वर्सोलकरचा आणि हा झेल कितपत महागात पडेल हे आपण बघणार आहोत. येणारा वेळच ठरवणार आहे की तो झेल कितपत महागडा ठरू शकतोय. सुमेधला थोडासा अंदाज आला नाही, आपल्या माठीमागे जात जात त्याला चेंडूचा अंदाज आला नाही, त्याच्यामुळे तो चेंडू त्याच्या हातातून निसटला. परंतु खरोखर चांगली गोलंदाजी. सुमेध पत्रे अलिबाग तालुक्यातील एक अग्रगण्य नाव, ज्याने संपूर्ण मुंबईपर्यंत जाऊन आपल्या खेळामध्ये रतनबुवा खत्री स्पर्धा सुद्धा खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे, खेळून आलेला आहे ती स्पर्धा सुद्धा. त्याचप्रमाणे सुप्रीमो चषक, मुंबईचे मनसे चषक, शिवसेना चषक अशा मोठ्या मोठ्या चषकांमध्ये त्यांनी आपली प्रतिनिधित्व केलं होतं. आज या नवगावच्या ऐतिहासिक ताडफाट मैदानावर खेळताना कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. चांगला चेंडू, पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. समोरचा फलंदाज ज्याची ओळख करून देण्याची अजिबात आवश्यकता नाही असा हा अजित मोहिते. संपूर्ण क्रीडा विश्वामध्ये संपूर्ण भारतभर प्रवास करून आखातामध्ये जाऊन येऊन हा खेळाडू आपण बघतोय. दरवर्षी महाशिवरात्री चषकात नियमित हजेरी असते त्यांची, आपल्या खेळाचे जौहर नेहमी दाखवत असतो असा हा अजित मोहिते या ठिकाणी फलंदाजी करतोय. पहिला चेंडू मात्र त्याला सुमेधने अतिशय चांगल्या पद्धतीने टाकला होता. ब्लॉक होल म्हणजे खोलात टाकला होता फलंदाजाला हा चेंडू. त्याच्याकडे सुद्धा उत्तर नव्हतं एवढ्या मोठ्या खेळाडूकडे सुद्धा. हा चेंडूच अशा पद्धतीने बनवलेला ना, त्याला क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र का म्हटलं जातं याचा प्रत्यय आपल्याला येतोय. परंतु लोअर फुलटॉस चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणतीही चूक करत नाहीये. अजित मोहितेची खेळी होती या ठिकाणी समाप्त. बसतोय प्रेसी नवगाव संघाला. सुमेध पत्रे पहिल्या चेंडू अगोदरच्या चेंडूवर जीवनदान दिलं होतं मृणालला, परंतु या वेळेला मात्र तो एक सफलता प्राप्त आपल्या संघाला करून संघाला थोडासा मजबूत स्थितीत येतोय. नवीन बॅटर मैदानात येतोय. प्रारंभ नवीन बॅटर जयेश भोईर. पनवेल तालुक्यातील भातान गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण बघतोय. जयेश भोईर फलंदाजीसाठी येतोय. डावखुरा फलंदाजांसाठी ही नंदनवन विकेट आहे, परंतु उजव्या खेळाडूंनी सुद्धा या मैदानावर अतिशय चांगली कामगिरी आपण कित्येक वर्ष बघितलेली आहे. सुमेध पत्रे आपल्या षटकातील, आपल्या भात्यातील पुढचा चेंडू टाकताना अतिशय चांगली गोलंदाजी करतो सुमेध. आज प्रत्येक तिन्ही चेंडू टाकले ते त्याने अतिशय, 4ही चेंडू अतिशय अचूक टप्प्यावर टाकलेले आहेत. जयेश भोईरसाठीचा त्याचा पुढचा चेंडू. जयेश भोईर आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करतो. चेंडू पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या क्षेत्रात फील्ड केला जातोय. एकापेक्षा जास्त धावा त्या ठिकाणी मिळणार नाही आहेत. क्षेत्ररक्षक यश म्हात्रे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता. एका धावेपेक्षा जास्त धावा मिळत नाहीये. धावसंख्या होती ती 4 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे.
4 धावा धावफलकावर. एक फलंदाज अजित मोहितेसारखा तगडा फलंदाज माघारी परतल्यानंतर कर्णधार मृणाल वर्सोलकरवर मात्र जबाबदारी आहे की जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील आणि एक जीवनदानाच्या सहाय्याने फायद्याचा नक्कीच त्याच्या मनामध्ये आता करो या मरो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जास्तीत जास्त धावा काढायचा हा मनसुबा असेल. क्या बात है, क्या कहने हैं इस गेंदबाज के. जबरदस्त चेंडू. या चेंडूला खरोखर मृणालकडे सुद्धा उत्तर नव्हतं. मृणालने चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु जोपर्यंत त्याची बॅट चाईल खाली ना तोपर्यंत चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये कधी जाऊन विसावला हे सुद्धा त्याला समजलेलं नाहीये. अतिशय चांगलं किफायतशीर पॉवर प्ले P1चं षटक या ठिकाणी समाप्त होते आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 4 धावा. 3 निर्धाव चेंडू टाकले होते. आणखी एक निर्धाव चेंडू होऊ शकला असता परंतु तो झेल सुटला होता. परंतु तरी सुद्धा 4 धावा धावफलकावर आहेत आणि एक फलंदाजाला बाद करण्यात यश प्राप्त केलंय सुमेध पत्रेने. दुसरं षटक कोणाच्या हाती चेंडू सोपवला जाणार. P2चं दुसरं षटक कोण घेऊन येणार गोलंदाज. यस पनवेल तालुक्यातील हा सुद्धा एक खेळाडू आपण बघतोय. आंबिवली गावचा रहिवासी करण घनसोलकर दुसरं षटक घेऊन येते गोलंदाजीला. P2च्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. एक मिनिट. रागा रामा घातकी या ठिकाणी उपस्थित आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो आयोजकांच्या वतीने. रागा घातकी सरांचा. चल श्री गणेश सन्मान्य चालवाला. साई पाटील या ठिकाणी एक दानशूर व्यक्तिमत्व आणि एक युवा नेतृत्व म्हणून आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचा सन्मान केला जातोय साई पाटील यांचा. ओव्हर टू साखरकर सर. करण घनसोलकरचा पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू टप्पा पाडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि धाव मात्र त्यावर होत नाही. चेंडू त्याच ठिकाणी राहिला होता. जयेश भोईरला चेंडूचा अंदाज आलेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. याच्या नंतरचा होणारा सामना आहे श्री गणेश चाळमाला आणि प्रदीप स्पोर्ट्स साखर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना किंवा मॅनेजरला सूचना टी शर्ट्स घेऊन जायचे आहेत. दुसऱ्या चेंडूवर मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूला उचललेला आहे. चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सीमारेषा पार. या इनिंगचा हा पहिला षटकार. कोणत्याही क्षणी वाटलं नाही की चेंडूवर वेदांत जोरात फटका मारलाय. कोणताही प्रहार केला नाही. खाली दिशा दाखवली चेंडूला. अचूक टायमिंग केलं आणि त्या चेंडूचं टायमिंग इतकं अचूक होतं ना त्यावर व्यवस्थितरित्या कलेक्शन झालं होतं की चेंडू सरळ लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षणाच्या मर्यादी पलीकडे म्हणजे सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडला होता, विसावला होता. धावसंख्या 10 डबल फिगर्समध्ये. पुन्हा मात्र चांगलं कमबॅक करतोय. चेंडूचा टप्पा थोडासा मागे घेतोय. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा फिरकी भेटते चेंडूला. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू डाकुऱ्या फलंदाजासाठी पॅडवर आदळला होता परंतु जो इम्पॅक्ट होता तो लेग स्टंपच्या बाहेर असल्यामुळे जो अपील काय मात्र केलेलं नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. प्रेशर आपल्यावर येऊन देत नाही अगोदरच्या चेंडूवर. षटकार आल्यानंतर सुद्धा अतिशय चांगलं कमबॅक केलं गोलंदाजाने. पुलटॉस चेंडू होता. बॅटची कडा घेतली. चेंडू गेला शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात ज्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन एरिया आहे. एका धावेसाठी त्या ठिकाणी रिस्ट्रिक्ट केलेला आहे. धाव मित्र 1. धावसंख्या झालेली आहे ती हाफ नेल्सन डबल 1. 11 धावा. 11 धावा धावफलकावर लागत आहेत. चांगली सुरुवात दोन्ही संघांकडून आता मात्र झालेली आहे. कारण बघितलं होतं आपण ही जी विकेट्स आहे ना ही विकेट्स फलंदाजांना गोलंदाजांना दोन्ही सहाय्यभूत आहे. दरवर्षी वेगवेगळा हिरो या मैदानावर अवतरित होत असतो. प्रत्येक वेळेला ही विकेट संधी प्राप्त करून देते. हे चषक आहे ना हे नवीन खेळाडूंना एक संधी प्राप्त करून देते. हिरो बनण्याची संधी देते. तशा पद्धतीने हिरो बनतात दरवर्षी एक एक नवीन खेळाडू. बघूया या वर्षीचा प्लेअर ऑफ द सिरीज कोण ठरणार. मृणाल वर्सोलकर जोरकस प्रहार करतोय. पॉवर प्लेचा फायदा उचलतोय. चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषा पार. लॉंग ऑफच्या क्षेत्रात आले हा दणदणीत चौकार.
मृणालने मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला कलेक्ट केला होता, अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यावर अचूक टायमिंगरित्या स्ट्रोक मारला होता. त्या ठिकाणी खाली क्षेत्र आहे, त्या ठिकाणी चेंडू पटकावला होता आणि 4 धावा आपल्या संघासाठी, आपल्या स्वतःसाठी, स्वतःचं मनोधैर्य वाढवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील. 15 धावा धावफलकावर लागतात. या मैदानात मी अगोदरच म्हटलं होतं कित्येक खेळाडूंनी आपला बोलबाला केलेला आहे फलंदाजीचा. पंकज जाधव त्यामध्ये एक नाव आहे ज्याने या मैदानावर षटकारांची आतिषबाजी केली होती. ऋषिकेश साखरकरला ओळख विसरता येणार नाही आहे. याच मैदानात लागोपाठच्या 5 चेंडूंवर 5 षटकारांची नोंद त्याच्याकडून सुद्धा बघायला मिळाली होती. असे कित्येक खेळाडूंनी या मैदानावर चांगली खेळ करून दाखवलेला आहे. करण घनसोलकर पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आकाश गोंधळी होता, त्याला थोडंसं फ्लंबल होतोय. त्याचा परिणाम आपण बघतो. 1 धाव मिळते ती फलंदाजी करणाऱ्या मृणाल वर्सोलकरला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. थोडासा लेझी क्रिकेट एक MD वॉरियर संघाकडून बघायला मिळालं होतं, परंतु धाव मात्र मिळत नाही शेवटच्या चेंडूवर. 2 षटकांचा खेळ समाप्त होते आणि 2 षटकांची अखेरीस धावसंख्या आहे ती 16 धावा. माझ्या समवेत आमचे साथी समालोचक या ठिकाणी रूपामध्ये आपण बघतो नवगावचे एक उभरता सितारा आहे वेदांत ऋतिक लोंढे आहे माझ्यासोबत. या ठिकाणी आपण कोणतीही लोकल स्पर्धा असली तरी आपण ऋतिक लोंढेचा गोड आवाज, एक चांगलं कॅल्क्युलेटिंग समालोचन त्याच्याकडून सुद्धा ऐकत असतो. आज तेच आमच्या सोबत साथी समालोचक म्हणून आहेत आणि त्यांची मधुरवाणीतून आपण ऐकणार आहोत नंतरच्या सत्रामध्ये. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आमचे गुणलेखक कळवतात की धावसंख्या झालेली ती 1 गडी बाद 16 धावा. आतापर्यंत बघा दुसरीच मॅच चालू आहे, दुसऱ्याची तिसरीच इनिंग चालू आहे आणि 31 डॉट डिलिव्हरीज आतापर्यंत निर्धाव चेंडू आलेत. म्हणजे गोलंदाजी करणारा गोलंदाजाला सुद्धा या मैदानावर संधी आहे. 9 षटकारांची नोंद झालेली आहे, चौकार फक्त 5 झालेले आहेत. बघा कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण बघतो. स्टॅटिस्टिक या मैदानामधील विकेट्स पडलेल्या आहेत त्या 8, म्हणजे विकेट्स नाही पडल्यात परंतु डॉट डिलिव्हरीज भरपूर आहेत. दुसरं षटक वैयक्तिक घेऊन सुमेध पत्रे गोलंदाजीसाठी येतोय. MD वॉरियर संघासाठी त्याचं हे 3रं षटक असेल. पहिल्या षटकामध्ये अतिशय किफायती गोलंदाजी केली होती, फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. पॉवर प्ले समाप्त झालेला आहे, क्षेत्ररक्षण फैलावलं गेलेलं आहे. मृणाल वर्सोलकर या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मिडॉनला चकवून लॉंगॉनच्या क्षेत्रात जातोय. आशांक साखरकरच्या हातामध्ये चेंडू व्यवस्थितरित्या कलेक्ट होत नाहीये. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्येत 1 ची वाढ झाल्यानंतर धावा बघतो आपण 17 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. जयेश भोईर, भातान पनवेल. भातान आपण बघितलं उरण तालुक्यामधील. तो आपल्या माहितीसाठी जर आपल्याला माहित नसेल भातान गाव कुठे आहे तर एक्सप्रेस हायवेवरून जो बोगदा लागतो ना पनवेलवरून जाताना तो भातांचा असतो बोगदा. तो बोगदा प्रसिद्ध आहे आणि त्याच्या बाजूलाच वसलेलं हे गाव आहे आणि त्यातील हा चांगला खेळाडू आपण बघतो जयेश भोईर, ज्याची आज वर्णी लागलेली आहे महाशिवरात्री चषकामध्ये. महाशिवरात्री चषकामध्ये खेळण्याचं सुद्धा काही खेळाडूंचं स्वप्न असते, कारण जे लोकल संघ असतात आमच्या विभागातील त्यामध्ये जास्तीत जास्त आयकॉन खेळाडू मागवलेले असतात. त्याच्यामुळे ह्या स्पर्धेत खेळण्यासाठी आपल्याला चांगली मेहनत करून आपल्या संघामध्ये 11 मध्ये भाग व्हायचा असतो. या वेळेला आखूट टप्प्याचा चेंडू जयेश भोईर त्याला चांगलं प्रॉपर रूम बनवतोय, चांगला भिरकावून देतो चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. अतिशय दर्जेदार असा हा षटकार. ऋतिक कोणत्याही क्षणी वाटत नाही आहे हा फलंदाज मोठे फटके मारतोय, फक्त त्याला अचूक टायमिंग करतोय आणि त्या टायमिंग बघा इतक्या प्रॉपर आहे ना की चेंडू सहजरित्या सीमारेषा पार. 2 आपण षटकार बघितले त्याचे, परंतु दोन्ही षटकार नेत्रदीपक होते. पहिल्या चेंडूवर आपण फक्त बघितलं तर नुसता टायमिंग केला होता. हा चेंडू थोडासा बाउन्स झाला होता, त्याला बरोबर आपल्या खांद्यापर्यंत घेतलं, छातीपर्यंत घेतलं आणि त्या चेंडूला बरोबर कनेक्ट केला होता तो लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा ओव्हरपिच डिलिव्हरी. इट्स अ बॅक टू बॅक कॉन्झिक्युटिव्ह डीप मिड विकेटच्या डोक्यावरून जाणार हा दुसरा षटकार.
नंतर गोलंदाजाला एक वैशिष्ट्य असते की कमबॅक कशा पद्धतीने केला पाहिजे, परंतु लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार आल्यावर नक्कीच मनोवैज्ञानिक दबाव जो असतो ना मनावर येणारा तो सुमेधवर आला असेल, परंतु ह्या असे कित्येक दबाव त्याने सहन केलेले आहेत आणि त्यामधून त्याने पार केलेला आहे स्वतःला सुद्धा आणि आपल्या संघाला सुद्धा. एक बेस्ट कॅप्टन म्हणून ज्याची गणना केली जाते अलिबाग तालुक्यामध्ये, अशा पद्धतीतला मधला असा हा खेळाडू आहे सुमेध पत्रे आणि नक्कीच त्याच्यावर आलेला हा दबाव तो नक्कीच झुगारून काढेल. 2 लागोपाठच्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर पुढचा चेंडू घेऊन तयार होतोय. धावसंख्या 29 धावा, 29 रन्स ऑन द स्कोर बुक. या वेळेला चांगला कनेक्शन केलेला जातो चेंडू येतोय तो कव्हरच्या क्षेत्रात, डीप कव्हरच्या क्षेत्रात, 1 बाउंड सीमारेषा पार, चौकार. आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडू टाकला होता. फलंदाजाने बघितलं कव्हरच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी स्वीपर तैनात नाहीये, त्याच वेळेला त्याने चेंडूचा टप्पा बघितल्याबरोबर त्या ठिकाणी कव्हरच्या चेंडूच्या कव्हरचा जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून चेंडू पटकावला. जे खाली क्षेत्र होतं त्याचा पुरेपूर फायदा उचलला आणि 4 धावा प्राप्त केल्या आपल्या संघासाठी, आपल्या स्वतःसाठी. जयेश भोईर. परंतु यावेळेला चांगला चेंडू पडला होता, स्लोअर 1 डिलिव्हरी केली होती, चेंडू मधील शेवटच्या क्षणाला वेग कमी केला होता आणि त्याचाच परिणाम म्हणून फलंदाजाला अंदाज आला नाहीये. 1 धाव मात्र कशीबशी प्राप्त केली फलंदाजांनी, स्ट्राईक रोटेट केली आणि धावसंख्या झालेली 1 ने वाढून 34 धावा, 34 रन्स ऑन द स्कोर बुक. 34 धावा. आता मात्र प्रेसी नवगाव संघाची धावसंख्या जी आहे ना ती धावसंख्या आकारबद्ध झालेली आहे. अतिशय चांगली धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरलेले आहेत हे दोन्ही फलंदाज. मृणाल, आपण नेहमी बघत असतो ज्यावेळेला मैदान पूर्ण 360 डिग्री असते त्यावेळेला त्याची फलंदाजी सुद्धा 360 डिग्री होत असते. त्याच्या फलंदाजीच्या बॅटमध्ये जोहर असतात. फटका हे आली याद किया और शुरुआत भी की थी, लेकिन थोडासा फ्लंबल तेजस काटकर क्षेत्ररक्षण करतोय परंतु त्याच्याकडून थोडासा मिसफील्ड होतोय आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाज उचलतायत. थोडंसं प्रेशर क्रिएट केला त्याच्यावर, चेंडू फटका मारल्याबरोबर फलंदाजाने वेगात धाव घेतली आणि त्याचा परिणाम क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटला आणि त्याचाच फायदा उचलत दोघांनीही या शेवटच्या चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या झाली 3ऱ्या षटक पूर्ण 36 धावा. चेक. या ठिकाणी व्यासपीठावर समाजसेवी व्यक्तिमत्व श्री जयराम खेमजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी सन्मान केलं जातंय. मी विनंती करतोय गजानन यांना विनंती करतो की आपण जयराम खेमजी यांचं मंडळाच्या वतीने यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. तदनंतर आणखीन एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्मान्य श्री भवान्या पावशे, सन्मान्य भवान्या पावशे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय मंडळाच्या वतीने. मी सुरेंद्र विनंती करतोय की आपण भवान्या पावशे यांचा सन्मान करायचा आहे. 4थं षटक तेजस काटकरच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. या षटकात थोडंसं महागडं षटक ठरलं, थोडंसं म्हणजे भरपूर महागडं षटक ठरलं. तब्बल 20 धावा फटकावल्या गेल्या होत्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय 36 धावा धावफलकावर. आपण बघितला आता गोलंदाजीसाठी येतोय तेजस काटकर. तळेखार गावातील हा बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ख्याती आहे असा तेजस काटकर येतोय गोलंदाजीला. पहिला चेंडू आउट ऑफ द लेग स्टंप, पंचांचा इशारा आलेला आमच्यापर्यंत. इट्स अ वाईट डिलिव्हरी. एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ झाल्यानंतर 37 धावा धावफलकावर लागतायत. उन्हाचा तडाखा प्रचंड वाढत आहे, खालून हिट येते, समालोचकांच्या बरोबर चेहऱ्यावरती जाणवते. परंतु या वेळेला क्या लाजवाब, काय देखणा, अप्रतिम, ह्यूज अँड हँडसम षटकार. ऋतिक फलंदाजी बघ, एकदम डोळ्याला हवी हवीशी फलंदाजी वाटते. त्याचे जे स्ट्रोक आहेत ना ते अफलातून स्ट्रोक आहेत. असं वाटत नाही की फलंदाजा गोलंदाजांवर आघात करतोय, परंतु अशा प्रकारे स्वीट अँड शॉर्ट अशा पद्धतीने स्ट्रोक लगावले जातात ना की चेंडू बॅटवर निघाल्यानंतर त्याच्यावर जणू काही चित्र उमटवलेलं आहे की हा षटकार किंवा चौकार आहे म्हणून. मोठ्या फटक्यांची नोंद जयेश भोईर याच्या बॅटमधून 4 षटकारांची नोंद झालेली आहे. तब्बल 4 षटकार एका चौकाराच्या साहाय्याने 31 धावांवर तो खेळतोय. भातान गाव लक्षात ठेवा, भातान नाव आपल्याला आता लक्षात राहील की भातान कोठे आहे.
कारण जयेश भोईरचं गाव आहे ते. परंतु तेजस काटकर चांगला चेंडू, चांगलं कमबॅक करतोय. मी अगोदरच म्हटलं होतं की तेजस काटकरला भरपूर सन्मान आहे त्या गावामध्ये, त्या पट्ट्यामध्ये. तेजस काटकरची फलंदाजी गोलंदाजी अतिशय जबरदस्त आहे. तलेकार प्रीमियर लीग मध्ये 50 त्याच्या नावावर आहेत आणि 4-4 5-5 विकेट त्याच्या 2 षटकांमध्ये नावावर असतात. बेस्ट प्लेअर ऑफ द तलेकार. हा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतोय पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली 44 धावा, 44 रन्स ऑन द स्कोर बुक. धावसंख्येला चांगला आकार दिलाय. पहिला मॅच आपण बघितला होता त्या मॅच मध्ये फक्त 44 धावा 5 षटकात लागल्या होत्या. यावेळेला 44 धावा आत्ताच लागलेल्या आहेत. परंतु पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग प्राप्त होतोय चेंडूला. चेंडू फलंदाज जयेश भोईरला चकवून यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. कोणत्याही प्रकारे धाव होत नाहीये. ऋतिक, ह्या मैदानावर तुम्ही जरी 70 धावा जरी काढल्यात ना तरी तुम्ही गॅरंटेड सांगू शकत नाही की आपण सामना जिंकू शकतो. कारण फलंदाजाला सुद्धा तेवढीच पोषक अशी ही विकेट बनवण्यात येते दरवर्षी. खराब चेंडू, इट्स अ बीमर आम तो आम गुटलियों के भी दाम. आणखी एक दर्जेदार सुपर हिट डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये जाणारा हा षटकार. वेगात टाकण्याच्या प्रयत्नामधून चेंडू मात्र जातोय तो कमरेच्या लेवलच्या वरती आणि फलंदाजाला रडारमध्ये चेंडू आला आणि त्याच्यावर तो माफ करणार नव्हता आणि तो चेंडूला सरळ भिरकावून दिलो त्या सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी धावसंख्या 50 पार होते. अर्धशतक धावफलकावर लागते आणि खरोखर त्यांचं कौतुक केलं जाते त्या प्रेसी नवगाव संघाच्या चमूमधून. जोरदार टाळ्या वाजवल्या सुद्धा जातात कारण 51 धावा या चॅलेंजेबल धावसंख्या नक्कीच आहे या मैदानावर सुद्धा. तेजस काटकर आता त्याला आपल्या संघामध्ये परतावं लागेल, सामन्यात कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक करायचं असेल तर शेवटचे काही चेंडू आहेत ते व्यवस्थित टाकावे लागतील. हा क्या बात है, काय चेंडू टाकलाय बघा. कमबॅक करणारा चेंडू टाकतोय. अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळाली ह्या चेंडूवर. सुंदर चेंडू. हे एक वैशिष्ट्य आहे महाशिवरात्री चषक. गेले कित्येक वर्ष अजून ऑल इंडियामध्ये मला वाटत नाही की एवढे वर्ष ऑल इंडिया फॉर्मॅटच्या स्पर्धा होत असतील. फक्त ऑल इंडिया फॉर्मॅटच. हा चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ द ऑफ स्टंप. थोडासा लेंथ बिघडवणारा स्वतःची व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. धावसंख्या 52 धावा. महाशिवरात्री चषक ही एक शान आहे आमच्या अलिबाग तालुक्यामधील. कारण आज 25 नाही तर 30-35 वर्ष होत आली या स्पर्धेला. परंतु ह्या स्पर्धा ह्या पहिल्यापासून अजूनही ऑल इंडिया ओपन स्पर्धा आहेत. पुन्हा एक थोडासा प्रेशर दबाव त्याच्यावर निर्माण झालेला आहे कदाचित आणि त्याचा परिणाम आपण बघतोय. चेंडू फलंदाजापासून लांब ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये आणखी बाहेर टाकण्यात येतोय. आणखी एक व्हाईट बॉलची नोंद. तब्बल या षटकामध्ये 4 अतिरिक्त चेंडू पडलेत म्हणजे एक्स्ट्राचे एफर्ट्स दिलेले आहेत. एक्स्ट्राची एनर्जी वाया गेलेली आहे आणि एक नो म्हणजे मॅरेथॉन षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 53 धावफलकावर. आणि हा बघा हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होतोय? लँड होतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून प्रेक्षकांमध्ये. षटकार. आणखी एक लांब लांब आणि उंच असा हा षटकार. पहिलं अर्धशतक
जयेश भोईरच्या नावावर जाईल का? मी म्हटलं होतं की हे मैदान दरवर्षी नवीन नवीन हिरोज देतो, निर्माण करते, आणि तोच आता हिरो या ठिकाणी नवीन निर्माण होणारा आपण बघतोय. जयेश भोईर फ्रॉम भातान पनवेल. प्रेसी नवगावने खरोखर एक जबरदस्त खेळाडू गिनून चुनून या ठिकाणी मैदानात आणलेला आहे. खरोखर त्यांच्या थिंक टँकचं कौतुक करावं लागेल. आणि प्रेसी नवगाव हा संघ सुद्धा कित्येक वर्ष म्हणजे पहिल्यापासून आपण बघतोय या ठिकाणी त्यांचं पार्टिसिपेशन असते, आणि दरवर्षी नवीन नवीन खेळाडू. पूर्वी आपण सुरुवातीला ते ट्रॉम्बेचे सर्व खेळाडू आणायचे, आणि आता वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या गावांमधील खेळाडू आणून आज सुद्धा त्यांनी या मैदानामध्ये वरचष्मा प्राप्त केलेला आहे. आणि एक फायनल सुद्धा त्या महाशिवरात्री चषक सुद्धा त्यांच्या नावावर आहे. एक तेजस काटकरचं षटक महागडं ठरतोय, आणि 3 चेंडू निर्धाव जाऊन सुद्धा त्याच्या नावावर 29 धावांची नोंद केली गेलेली आहे. हे कमालीचं आहे. थोडंसं आगळं वेगळं पृथक्करण आहे त्याचं, कारण त्याने 3 चेंडू डॉट डिलिव्हरीत सुद्धा टाकल्या होत्या. आकाश गोंधळीच्या हातामध्ये शेवटचं षटक. आकाश गोंधळीचं स्वागत करतोय. चेंडू काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून एक लाजवाब मृणाल वर्सोलकरच्या मॅटमधून निघणारा हा पहिला षटकार. खूप वाढलेली आहे. पुन्हा जोरदार मारण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्र आहे. गोलंदाजाच्या डोक्यावरून सरळ चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स. सीमा रेषा पार. चौकार. सुद्धा आता सुरुवात केलेली आहे मोठे स्ट्रोक्स लगावायची. अतिशय चांगली फलंदाजी करतोय. सलामीला आलेला आहे. एक जीवनदान भेटल्यानंतर चांगला संयमाने खेळत होता. शेवटच्या षटकात त्याने मात्र आपली बॅट ओपन केलेली आहे. फटके ओपन केलेत त्याचे. धावसंख्या झालेली आहे पाऊण शतक. 75 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आखूट टप्प्याचा चेंडू थोडासा टप्पा मागे घेतोय. चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. महेंद्र अंधेरे क्षेत्ररक्षण करतोय. त्याच्याकडे जाणारा हा दुसरा झेल. फलंदाज बाद. क्षेत्ररक्षण करत होता. त्याने एक चांगल्या पद्धतीने झेल घेतला. दोघांचं मिसअंडरस्टँडिंग होते असं वाटत होतं की काय, परंतु चांगल्या पद्धतीने कनेक्ट केलं. चेंडूवरील नजर हटवली नाही आणि मृणालची खेळी या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. परंतु मृणाल बाद झाला केव्हा, तर संघाची धावसंख्या ही अतिशय चांगल्या पद्धतीने 75 धावा लागल्यानंतर. चला, श्री गणेश चालमाला, श्री गणेश थळ चालमाला हे शब्द लक्षात ठेवा आपण. श्री गणेश थळ चालमाला विरुद्ध प्रदीप स्पोर्ट साखर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आहे की नाणेफेक करण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. श्री गणेश थळ चालमाला आणि प्रदीप स्पोर्ट साखर. नवीन फलंदाज बॅटर या मैदानामध्ये सगळ्यांचा आवडता खेळाडू. अलिबाग तालुक्यातील सर्वांचा जास्त पॉप्युलर खेळाडू कोण असेल तर पंकज भूम भूम माठ्या. आकाश गोंधळी. असं वाटत होतं की चेंडू पुन्हा जवळ गेला की काय फलंदाजाच्या, परंतु चेंडूचा टप्पा मागे घेतला. त्यावर थोडासा लेग ब्रेक होता. चेंडू चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रात मारला होता गोलंदाजाच्या डोक्यावरून. परंतु यावेळेला पंकज जाधव खडे मारण्याचा प्रयत्न नक्कीच करत होता. एक धाव मात्र घेण्यात तो यशस्वी ठरतोय. जयेश भोईरला स्ट्राईक देतोय. जयेश भोईर 49 रन्स 49 धावांवर खेळतोय. बाईचा इशारा येतोय पंचांचा. धावसंख्या 76 76. 49 धावांवर जयेश भोईर सामोरा जाईल तो गुड्ड्याला. NSC खानाव संघाचा हा खेळाडू आपल्या संपूर्ण गावातील आवडता खेळाडू आहे. तो NSC खानाव गावातील अनंत गोंधली फाउंडेशन NSC खानाव संघ जो आहे त्याचा हा बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते. तो फलंदाज या ठिकाणी आपण ऑलराऊंडर गोलंदाजीसाठी आलेला आहे. त्याचा हा 5वा चेंडू असेल. जयेश भोईर 49 धावांवर.
आखूड टप्प्याचा चेंडू जोरकस प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातो तो डिक्लेअर झोन मध्ये आणि जयेश भोईरची याच धावे बरोबर होते 50 पूर्ण. सर्व बॅट प्रेक्षकांना मानवंदना दाखवतोय. बॅट उंचावून त्याचं सहर्ष स्वागत सुद्धा केलं जातंय. डीजे मास्टर आपण सुद्धा त्याचं स्वागत करूया एक छोटीशी धून वाजवून. नोंद करण्यात आली. चांगला चेंडू आकाशचा चेंडू जातोय तो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. भूषण साहनी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव मिळते या शेवटच्या चेंडूवर. शेवटचं षटक आकाश गोंधीने टाकलं होतं आणि त्या शेवटच्या चेंडूवर 1 धाव दिलेली आहे. आणि हे हाणामारीचं षटक होतं तरी सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळाली आहे. फक्त एक षटकार आहे, एक चौकाराच्या सहाय्याने त्याने तब्बल 12 धावा खर्च केल्या. या शेवटच्या षटकामध्ये 13 धावा निघाल्या. धावसंख्या झालेल्या 78 धावा. 79 धावांचं लक्ष्य आहे. बघूया एमडी वॉरियर संघ हे 79 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने पार करेल. असे कोणते खेळाडू आहेत की जे हे लक्ष्य खेळाडू पार करण्यासाठी प्रयत्न करतील आणि त्यांना कशा पद्धतीने प्रेसी नवगावचे गोलंदाज रोखतील हे द्वंद्व आपण दुसऱ्या सत्रात जाऊन जाणणार आहोत. परंतु तोपर्यंत घेऊन चलतो नाणेफेकीसाठी श्री गणेश थळ चालमाला विरुद्ध प्रदीप स्पोर्ट्स साखर. चला दोन्ही संघाचे कर्णधार या नाणेफेक करून घेऊया. चेक. आता जी धुवाधार बॅटिंग करून क्रिकेट शौकीनांचं मनोरंजन केलं तो जयेश. या जयेशला दानशूर व्यक्तिमत्व जाया ढोले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. टाळ्या वाजवाच्यात जयेशसाठी आणि जाया ढोले याच्याकरता सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक मॅच संपल्यानंतर घेऊन जायचंय. आमच्याकडे ते रोख स्वरूपात जमा आहे. हॅलो, चला टॉस साठी या. दोन्ही संघांचे संघनायक कृपया टॉस साठी यायचं आहे. श्री गणेश चाळमाळा या संघाचा संघनायक आलेला आहे. तर विनंती असेल प्रदीप स्पोर्ट साखर संघाचा संघनायक कृपया लगेच टॉस साठी यायचं आहे. तर मी विनंती करतोय सन्माननीय सत्यवान चांगे सर्वांचे लाडके डॅडी यांना मी विनंती करतोय की आपल्या हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस करायचा आहे. चला प्रदीप स्पोर्ट साखर संघाचा संघनायक लगेच टॉस साठी या. कारण जो आपल्याकडे मध्यंतरामध्ये वेळ आहे त्या वेळेमध्ये टॉस होणं येथे अनिवार्य असणार आहे. आणि टॉस जिंकणाऱ्या कर्णधारांनी येथे डिसिजन सुद्धा इथेच कळवायचं आहे, याची नोंद घ्या. टेल इज अ कॉल, इट इज अ टेल. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. मॅच चालू होते. आपण पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्स कडे. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा क्रिकेट अलिबाग टेनिस क्रिकेट विश्वाचा मानाचा चषक महाशिवरात्री चषक 2026. कुठेही जाऊ नका, पाहत राहा जीटी स्पोर्ट लाईव्ह वरती तुम्हाला हे थेट प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऋतिक लोंढे येथे आमच्याशी जोडलेले आहेत. धन्यवाद सौरभ सर आणि मात्र विकास दादा. या मैदानाच्या दिशेने तिथे मात्र 78 धावा धावपटलावरती लागल्यात आणि मात्र 79 धावांचं लक्ष समोर ठेवले. ते म्हणजेच एमडी वॉरियर्स पुरस्कृत एकविरा थळ या संघासमोर. चला मित्रांनो, इथे मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. महेंद्र अंधेरे आणि मात्र त्याचा साथीदार फलंदाज आदिल कुरेशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एमडी वॉरियर्स थळ एकविरा थळ हा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मैदानावरती आपण पाहतोय. वळिया मैदानाच्या दिशेने प्रेसी 11 नवगाव आणि मात्र एमडी वॉरियर्स थळ पुरस्कृत एकविरा थळ या दोन संघांमधील क्रिकेटचा महासंग्राम, बिग फाईट, घमासान युद्ध टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय. सुंदर असं या ठिकाणी ऋतिकला काही क्षणासाठी या ठिकाणी थांबवतो. नंतर आपण पुन्हा एकदा ऋतिकचा बहारदार असा
समालोचकाच्या भूमिकेतला आवाज आपण ऐकणार आहोत. गतवर्षी सुद्धा या स्पर्धेला एक वेगळं आयोजन नियोजन केलं होतं. एक चांगला अट्रॅक्टिव्ह पॉइंट म्हणजे लकी ड्रॉ गतवर्षी सुद्धा ठेवलं होतं. याही वर्षी हा लकी ड्रॉ सर्वांसाठी खुला आहे मित्र, सर्वांसाठी खुला आहे लकी ड्रॉ. आणि लकी ड्रॉच्या कुपनची किंमत फक्त आणि फक्त 10 रुपये एवढी नाममात्र आहे. आपण कितीही कुपन्स घेऊ शकता. तब्बल 15 बक्षीस या लकी ड्रॉच्या निमित्ताने मंडळाने ठेवण्यात आलेली आहेत. सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. आमचे कुपन देण्यासाठी डाव्या बाजूला जो मंडप आहे त्या मंडपामध्ये आमच्या मंडळाचे स्वयंसेवक बसलेले आहेत. त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. उद्या पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी हा लकी ड्रॉ ओपन केला जाईल आणि भाग्य विजेत्यांना पारितोषिक दिली जातील. ज्याच्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी टीव्ही आहे, त्याच्यानंतर फॅन आहे, मिक्सर आहे, साऊंड सिस्टीम आरटीपी साऊंड्स आहे, त्यानंतर टोस्टर आहे, टॅपिलायझर आहे, टी शर्ट सुद्धा आहेत, इस्त्री आहे, गॅस शेगडी सुद्धा आहे. अशी तब्बल 15 पारितोषिक. चला वळूया आपण. सामन्याला सुरुवात होते. कॉम्बॉक्स मध्ये आमचे त्या ठिकाणी मित्र बसलेले आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद हरवाडे सर. गोलंदाजीच्या मोर्चावरती अकीब अन्सारी. गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय ओव्हर नंबर पहिल्या षटक, प्रामुख्याचं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये विकी येतोय गोलंदाजी करण्यासाठी. चुकीची दुरुस्ती. वळीया मैदानाच्या दिशेने पहिला चेंडू बॅटची इनसाइड एज लागली आणि मात्र चेंडू जातोय तो गोशांकित परिसरामध्ये. धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. डिक्लेअर झोन मध्ये धाव आल्यानंतर स्ट्राईक मात्र इथे रोटेट होणार आहे. नो स्ट्राईक एंड वरचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती येणार आणि मात्र ते चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक धावपटलावरती लागली. तब्बल 79 धावांचा पाठलाग करायचा आहे तो एमडी वॉरियर्स पुरस्कृत एकविरा थळ या संघाला. प्रेसी नवगाव संघाच्या विरोधामध्ये विकी गोलंदाजीच्या मोर्चावरती. डावकोरी हाताचा गोलंदाज लेफ्ट ओव्हर द विकेट. यावेळेसचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणार होता. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, धाव गेल्यावर अवांतर. दोन्ही आकडेवरती आपण पाहतोय धाव भळत जात असताना पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना विकी गोलंदाजीच्या मोर्चावरती अरसेप एंड कडून गोलंदाजी करतोय. चांगल्या प्रकारचा आदिल कुरेशी स्ट्राईक एंड वरचा फलंदाज आणि मात्र नो स्ट्राईक एंड वरती महेंद्र अंधेरे. चांगल्या प्रकारचा सामना आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम. यावेळेसच्या चेंडूवरती लेग बिफोर द विकेटचं जोरदार अपील पंचांनी उचलून पकडले आणि पायचितच्या स्वरूपात आदिल कुरेशी इज गॉन. चला मित्रांनो, पहिला लागलेला धक्का एमडी वॉरियर्स एकविरा थळ या संघाला. नवीन जाणारा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूर्या मस्कर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय 1 डाऊन साठी. न्यू बॅटर अक्षरशः आपण पाहतोय दोन्ही आकडेवरती लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपामध्ये आदिल कुरेशी. तंबूच्या आश्रयाला परत. पंचांनी 3 गोष्टी पाहिल्या. बॉलची पिचिंग कुठे आहे, बॉलचा इम्पॅक्ट कुठे करतोय आणि बॉल स्टंपला हिट करतोय का, या 3 गोष्टींच्या आधारेवरती पंचांनी OUT फलंदाज लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात पहिला लागलेला धक्का मैदानावरती एकविरा थळ या संघाला आपण पाहतोय. 79 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दोन्ही आकडेवरती एक गडी बाद ही परिस्थिती धाव फलकावरची आपण पाहतोय. आमचे स्कोरर मित्र दरणे गुरुजी आम्हाला चांगले असं स्टॅटिस्टिशियनच्या भूमिकेमध्ये लाभलेत. त्यांचं सुद्धा या महाशिवरात्रीच्या चषकानिमित्त सहर्ष स्वागत करतोय. वळतोय मैदानाच्या दिशेने. तिथे मात्र एक ब्रेक थ्रू मिळून दिलाय तो विकी याने. प्रेसी नवगाव संघासाठी चांगला असं बहारदार असरदार कामगिरी करत असताना मैदानावरती आपण पाहतोय गोलंदाज विकी याला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट करत असताना चांगल्या प्रकारे गोलंदाजी त्याची मात्र त्या धाटणीची गोलंदाजी पाहायला मिळते. पुढील चेंडू
या वेळेसच्या चेंडूवरती आडव्या बॅटने मारायचं होतं, परंतु पंच नाखुश आहेत. लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू होता असं पंचांनी दर्शवलं आणि पंचांचा इशारा आलाय वाईट डिलिव्हरी. लॉक क्रमांक 22 येथे अनावरण केलं जाते आणि मात्र 1च्या मदतीने 3 या आकड्यावरती 1 गडी बाद. ही परिस्थिती पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय विकी गोलंदाजीच्या मोर्चावरती. चांगल्या प्रकारे फलंदाजी करायची असेल तर सूर्या मस्कर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. यावेळेसच्या चेंडूवरती मिस स्ट्राईक स्ट्रोक आपण पाहतोय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक चांगलं होतंय आणि मात्र डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चांगलं असं क्षेत्ररक्षण झाल्यानंतर आपण पाहिलं सिंगल धाव इथे पळून पूर्ण काढतायत. माफ करा, 2 धावा इथे पळून पूर्ण करतायत. चांगलं असं सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोघांचं संभाषण चांगलं होतंय. यस नो वेट या 3 कॉलिंगच्या आधारेवरती हा एक कोऑर्डिनेशन दोघांचं चांगलं आहे आणि मात्र 2 धावा चांगल्या प्रकारे पूर्ण होत आहेत आणि मात्र धावफलक जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. यावेळेसच्या चेंडूवरती उंच गेलाय चेंडू, लांबी पाहावी लागेल आणि लांबी सुद्धा आहे. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चला, या षटकाराची नितांत गरज होती. तो षटकार आलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. बहारदार आणि असरदार षटकार आपण पाहिला सूर्या मस्करच्या बॅटमधून आणि मात्र या 6च्या मदतीने 11 रन्स इन स्कोर कार्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस, लॉस ऑफ 1 विकेट डाऊन, एकविरा थर्ड. यावेळेसच्या चेंडूवरती आपण पाहतोय इथे मात्र झेल उडालाय आणि पकडतोय झेल आणि संपतोय सूर्या मस्कर याचा खेळ. सेकंड विकेट डाऊन. ठाणे जातोय मैदानाच्या आतमध्ये. सूर्या मस्करची जागा भरून काढण्यासाठी 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. 2ऱ्या क्रमांकाचा फलंदाज इथे बाद झालाय. सूर्या मस्करच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला, परंतु त्याला 2ऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर मात्र गोलंदाजाने इथे विकीने त्याला तंबूचा आशरा दाखवलाय. वळिया मैदानाच्या दिशेने 2 विकेट त्याच्या नावावरती इथे मात्र लिहावे लागत आहेत. ते म्हणजे दरने गुरुजी यांना. वळिया मैदानाच्या दिशेने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आरसीएफ एंड कडून. यावेळेस चेंडूवरती हलक्याने स्टीअर केलाय. ब्लँक जागा भरा, रिकाम्या जागा भरल्यात आणि पॉइंट आणि गलीच्या क्षेत्रामधून डीप पॉइंटच्या क्षेत्रामधून येतोय अक्षरशः जमिनीला गुदगुल्या करत ब्रँडेड चौकार. चला मित्रांनो, पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि मात्र पहिल्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं 15 या आकड्यावरती 2 गडी बाद. एमडी वॉरियर्स एकविरा थर्ड संघाची परिस्थिती आपण पाहतोय. तब्बल 79 धावसंख्येचा पाठलाग करत असताना संघ 15 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. मेंडेटरी पॉवर प्ले होता आणि मात्र पॉवर प्लेचा चांगला असा फायदा उचललाय, परंतु 2 विकेट सुद्धा त्यांच्या डाऊन झाल्यात. नवीन षटकामध्ये गोलंदाज चला गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय संदेश मुंडे. गोलंदाजीच्या मोर्चावरती ओव्हर नंबर 2च्या मोर्चावरती आपण पाहतोय 15 या आकड्यावरती 2 गडी बाद आणि मात्र 5 षटकांचा निर्धारित सामना आपण पाहतोय. संदेश मुंडे गोलंदाजीच्या मोर्चावरती आलाय आणि मात्र फलंदाजी करत असताना जोडी आपण पाहतोय तेच म्हणजे महेंद्र अंधेरे. सलामीला आलेला फलंदाज अद्यापपर्यंत स्ट्राईक एंड वरती आहे आणि मात्र भूषण सहाणे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेसचा पहिला चेंडू संदेशाचा लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळेसचा चेंडूवरती समोरच्या क्षेत्रामध्ये चांगला असा फटका होता, परंतु तिथे रितांशु पाटील समोरच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय त्याने मात्र अडवलाय आणि मात्र तोपर्यंत डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय.
चांगल्या प्रकारचा संदेश मुंडेचा पहिला चेंडू आपण चांगल्या लेंथ वरती पाहतोय. यावेळेसच्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट डीप स्क्वेअर लेग क्लिअर करेल का हा प्रश्नचिन्ह होता, परंतु ते पकडला जातोय झेल. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज महेंद्र अंधेरे इज गॉन. चला मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाल्यानंतर पाचव्या क्रमांकावरती यश मात्रे एकविरा थल संघाचा एक विध्वंसक डावकुरे हाताचा फलंदाज. आणि मागील पर्वामध्ये आपण महाशिवरात्री चषकामध्ये 2025 सालामध्ये एक चांगला असा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून या गोलंदाजाला संदेश मुंडे या गोलंदाजाला त्याला सन्मानित केलं होतं. आणि मात्र चांगला असा वर्सटाईल गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणि मात्र डावकुरे हाताच्या गोलंदाजाकडे नॅचरल अँगल असतं, आउट स्विंगर पद्धतीची गोलंदाजी. उजव्या हाताच्या फलंदाजाला लेग ब्रेक आणि मात्र डावकुरे हाताच्या फलंदाजाला ती ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी वारंवार करत असतात. पाहूया आता मात्र काय घडते. लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे द्वंद्व बिग फाईट हे बॅटल पाहायला रसिक मायबाप प्रेक्षकांना सुद्धा आवडेल. पाहूया काय घडतंय या चेंडूफलीच्या युद्धामध्ये. एकीकडे यश आता स्ट्राइक एंड वरती आलाय आणि संदेश मुंडे गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय. यावेळेसच्या चेंडूवरती यशचा तडाखा, परंतु उंची जास्त, लांबी किती आहे पाहावी लागेल. पकडलाय झेल की काय, परंतु त्याचा पाय कुठे आहे, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. झेल पकडला होता, परंतु जशा प्रकारे लगान मूवी आपण पाहिला असाल तर शेवटच्या चेंडूवरती षटकार झेल पकडल्यानंतर सीमारेषेवरती पाय होता, तशा पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलोय. या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. शुभांक 21 नैवेद्यांचा मोदक आपण गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करतो. यावेळेसच्या चेंडूवरती काय वेट फॉर अंपायर डिसिजन. थांबा. पंचांचा डिसिजन. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बिग बॅटल. यावेळेसचा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु पंच नाखुश आहेत. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू होता. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. धाव घ्या लिहून अवांतर. वाईट गेलेला आहे. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. लक्ष असू द्या. पुढील चेंडू यश साठी. यावेळेस चेंडूवरती मोठा फटका उडवलाय, तो म्हणजे डिप्स मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या बाहेर. चला या षटकाराच्या मदतीने 32 धावा 32 रन्स इन स्कोर कार्ड. या षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी दुसऱ्या षटकामधील आणि 32 धावा धावपटलावरती लागतायत. पाहायला गेलं तर एकूण 80 धावसंख्येचं
पाठलाग करायचा आहे तो म्हणजेच एमडी वॉरियर एकविरा थळ या संघाला आणि समोरचा संघ प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय तो म्हणजेच प्रेसी 11 नवगाव. दोन संघांमधील क्रिकेटचा महासंग्राम, बिग फाईट, घमासान युद्ध टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आणि ती सुद्धा महाशिवरात्री या ऐतिहासिक ताडबाटच्या क्रिकेट ग्राउंड वरती आपण पाहतोय. चांगलं असं क्रीडांगण आणि मात्र त्या क्रीडा नगरीमध्ये सुंदर असा सामना प्रेक्षकांना अनुभवायला आणि मात्र मजा घ्यायला सुद्धा. यावेळेसच्या चेंडूवरती नो डिलिव्हरी, फ्रंट फुटचा नो आहे आणि मात्र दुष्काळात 13वा महिना. एक धाव आली आणि मात्र 33 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. चला, एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. तिसऱ्या पंचांना रेफर केलं इथे मात्र ऑन फील्ड हम्पायरने. तोपर्यंत प्रतीक्षा करूया. आनंद, तुला आठवतंय का आत्ताच एक सामना झाला दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान आणि त्याच्यामध्ये सुद्धा मला वाटतं रबाडा या गोलंदाजाने नो बॉल टाकला होता आणि सामना कशा प्रकारे फिरला होता. या एक नो बॉलने संपूर्णतः चित्र पालटू शकतं असा हा क्रिकेटचा खेळ, खूपच अनोखा खेळ. इथे जिंकण्यासाठी भरपूर धावांची गरज जरी असली ना, परंतु अशा चुका आनंद इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाला महागड्या ठरू शकतात. नक्कीच यासिन सर, क्रिकेट सरडा राजकारण आणि पहिलं प्रेम कधी धोका देईल हे सांगू शकत नाहीये. आणि वीरेंद्र सेहवाग त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये नक्कीच म्हणतात क्रिकेट ऐसा खेळ आहे उसमें हर प्रेडिक्शन फेल आहे. म्हणजे क्रिकेटचं भाकीत करणारा इथे जन्माला आलेला नाहीये आणि मात्र भाकीत करणाऱ्याचं कधीच भाकीत सत्यात उतरत नसतं. तोपर्यंत प्रतीक्षा करूया. डिसिजन पेंडिंग. तिसरे पंच तिथे मात्र थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. आनंद, त्या सामन्यावरतीच आपण चर्चा करणार आहोत कारण अफगाणिस्तान तसा छोटा एक संघ, परंतु दक्षिण आफ्रिका संघाला सुद्धा जबरदस्त मेहनत करावी लागली होती. तो सामना अक्षरशः बरोबरी सुटला होता, टाय झाला होता आणि त्यानंतर सुपर ओव्हर खेळवली गेली. सुपर ओव्हरमध्ये 17 धावांची गरज असताना 17 धावा बनवल्या गेल्या आणि पुन्हा एकदा तो सामना टाय झाला आणि दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये शेवटी त्या सामन्याचा निर्णय आपण पाहिला. परंतु त्या षटकामध्ये किंवा त्या सामन्यामध्ये जर महत्वाचं किंवा गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी जे घडलं होतं तो अर्थातच नो बॉल होता. तर इथे सुद्धा चांभारली गावचा हा खेळाडू रजत मुंडे, अगदी नावाजलेला, नामांकित आणि अप्रतिम गोलंदाज. आपल्याला आठवत असेल लास्ट इयर मध्ये मला वाटतं उत्कृष्ट गोलंदाजाचा खिताब या गोलंदाजानेच पटकावलाय. नाम आहे संदेश मुंडे. चांभारली गावचा हा खेळाडू आहे, अप्रतिम गोलंदाजी करतो. परंतु जसं रबाडाने गोलंदाजी करत असताना चूक केली तशीच गोलंदाजी आता मात्र संदेश मुंडे यांच्याकडून होतोय. येस सर, ऑन फील्ड अंपायरचा जो डिसिजन असेल तोच ग्राह्य धरण्यात येईल. येस, इट्स अ नो बॉल. नक्कीच मित्रांनो, जो ऑन फील्ड डिसिजन पंचांचा होता तो डिसिजन इथे मात्र ग्राह्य पकडला जाईल. येस सर, एक फक्त निवेदन आहे की हा पंचांचा रिव्ह्यू होता की गोलंदाजांचा होता? रिव्ह्यू बाकी आहे का? ओके. चला मित्रांनो, वळीया मैदानाच्या दिशेने संदेश मुंडे शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजीच्या मोर्चावरती. यावेळेच्या चेंडूवरती डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसावून मारलाय, वन बाउंस, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार.
धावता इथे खेळ समाप्त होतोय. 3 गडी बाद 37 या आकड्यावरती आपण पाहतोय धावफलक जात असताना आता मात्र येणारे 18 चेंडू आणि मात्र विजयासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता. प्रेसी 11 नवगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये एमडी वॉरियर एकविरा थळ हा संघामधील घमासान युद्ध. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपण महाशिवरात्री चषकानिमित्त रसिक मायबाप प्रेक्षक सुद्धा मिळेल त्या जागेवरती सावलीचा आडोसा घेऊन या सामन्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. आणि या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट GT लाईव्ह या वाहिनीवरती थेट प्रक्षेपण YouTube वरती आपण घरबसल्या मोबाईल वरती या सामन्यांचा मनमुराद आनंद घेऊ इच्छितो. हॅलो, षटक संपलेला आहे. 18 चेंडू आणि 42 धावांची गरज. आनंद, सामना अगदी रंगतदार अवस्थेमध्ये आलाय. 18 चेंडू आणि 42 धावा. अर्थात टेनिस क्रिकेटच्या या खेळामध्ये आनंद तुला ठाऊक असेल की बऱ्याच वेळा अशा प्रकारच्या धावा बनवल्या गेल्या. इनफॅक्ट फलंदाजी करणाऱ्या संघालाच थोडंसं झुकतं माप द्यावं का, हा सुद्धा एक प्रश्न असेल. ऍक्च्युली आपण पाहतोय एक रोहा तालुक्यातील खैरा या गावचा गोलंदाज ज्याने अप्रतिम गोलंदाजी करत असताना रायगड प्रीमियर लीग या मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा उत्कृष्ट गोलंदाज हा किताब पटकावलाय. तर आता मात्र खऱ्या अर्थानं या गोलंदाजावरती लक्ष असेल, कारण या षटकामध्ये जर त्याने धावा खर्च केल्या ना तर नंतर मात्र येणाऱ्या 2 षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला एक वेगळा विचार करावा लागेल. आणि आपल्या सर्वांना ठाऊक असेल, आनंद तुला सुद्धा ठाऊक असेल की PNP चषक एक अप्रतिम स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता मुस्तकीम मुकादम, मॅन फ्रॉम खैरा रोहा. आणि त्याच्याच हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. नक्कीच यासिन सर, चांगला चेंडू होता, परंतु चेंडू कुठे जातोय घोषांकित परिसरामध्ये तिथे मात्र 1 डिक्लेअर स्वरूपात धाव येईल आणि मात्र डिक्लेअर धाव आल्यानंतर स्ट्राईक मात्र इथे चेंज होणार आहे. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव आली आणि मात्र धावफलक जाऊन पोहोचते 38 या आकड्यावरती. मुस्कदीम मुकादम गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आता मात्र करावी लागेल. येणारे 16 चेंडू आणि मात्र विजयासाठी 41 धावांचं आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय. अद्यापपर्यंत उलटी गिनती चालू. जशा पद्धतीने इथे मात्र रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर चांगल्या धावगतीने इथे खेळावं लागेल. येणारे 16 चेंडू आणि मात्र विजयासाठी मित्रांनो 41 धावांची आवश्यकता आहे. पाहूया काय घडते आणि काय बिघडते चेंडू फलीच्या या युद्धामध्ये. तिथे मात्र चांगल्या प्रकारचा दर्जेदार खेळ मात्र पाहायला मिळणार रसिक मायबाप प्रेक्षकांना. इथे मात्र क्रिकेट नक्की जिंकणार हे मात्र कटू सत्य आहे. वळीया मैदानाच्या दिशेने पुढील चेंडू. यावेळेस चेंडूवरती चांगला फटका यश मात्रेच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर्ड ह्यूज अँड हँडसम षटकार. जो फलंदाज पाहतोय ना, ज्याच्या बॅट मधून अप्रतिम षटकार येत आहेत ना, तो आपल्या तळगावचाच आहे. आणि यश मात्रे त्याचं नाव. अगदी वयानं छोटा, परंतु ईश्वराने ज्याला उंची दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे ताकद दिली आहे, त्या ताकदीचा आणि त्या उंचीचा पुरेपूर वापर करतोय. आणि आपण पाहतोय सामना जिवंत ठेवलाय तो याच फलंदाजाने. नाव आहे यश मात्रे. चला मित्रांनो, चांगल्या प्रकारचा चेंडू आपण पाहतोय आणि मात्र या चेंडूवरती कमबॅक केलंय ते मात्र मुस्कदीम मुकादम या गोलंदाजाने. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा, टीट फॉर टॅग. जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज गोलंदाज त्या धाटणीचे, त्या पोटेन्शियल, त्याच्याकडे असलेली गुणवत्ता, कॅलिबर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि उगाच PMP चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची कार उगाच भेटलेली नाही आहे या गोलंदाजाला. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक, कन्झ्युकेटिव्ह दुसरा डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. समीकरण इथे बदलेल. येणारे मात्र 13 चेंडू आणि मात्र विजयासाठी 35 धावसंख्येची आवश्यकता. चांगल्या प्रकारचं समीकरण. एका चेंडू मागे अंकगणित श्रेणी इथे बदलली जाते. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती डान्सिंग डाऊन द विकेट, समोरच्या क्षेत्रामध्ये उडवलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार.
अनेक असे खेळाडू एकापेक्षा एक आपल्याला पाहायला मिळतात, परंतु हा आपला लोकल हिरो आपल्या बाजूलाच एक फक्त मध्ये खाडी आहे, एक छोटासा ब्रिज आहे, तो ओलांडला की थळ आणि हे नवगाव. आणि अगदी कमी वयाचा असून सुद्धा त्याच्याकडे जी गुणवत्ता आहे, जे टॅलेंट आहे ना, ते अपार आहे आणि त्याचाच तो भरपूर इथे उपयोग करतोय. आणि हा सामना आपल्या बाजूला जवळजवळ त्याने खेचून आणलाय. या षटकामध्ये जर एखाद दुसरा षटकार आला ना, तर हा सामना पलटायला वेळ लागणार नाहीये. म्हटलं जातं ना की वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. आनंद, नक्कीच यासिन सर, वडिया मैदानाच्या दिशेने तिथे मात्र भूषण सहाणेच्या बॅटमधून मोठा फटका जरूर आलाय. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये पकडला जातोय झेल. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज इज गॉन. चला मित्रांनो, भूषण सहाणे इथे मात्र बाद होतोय आणि मात्र पाहायला गेला तर खऱ्या अर्थाने विचार केला यश मात्रे याचा, तर त्याच्या बॅटमधून 5 उत्तुंग असे षटकार आणि 3 नेत्रदीपक चौकार आपण पाहिलेत. चांगल्या प्रकारची फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहतोय, परंतु तो आता मात्र नो स्ट्राईक एंड वरती असणार आहे. इथे मात्र फलंदाज कॅच आउट बाद झालाय. आता मात्र तेजस काटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. तिथे मात्र समीकरण असणार आहे. येणारे 11 चेंडू आणि मात्र विजयासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता. 11 बॉल्स रिमेनिंग, 29 रन्स रिक्वायर्ड इन स्कोर बुक. आनंद, आपण पाहतोय इथे ऑल इंडिया ओपन लॉर्ड्स जरी असताना तरीही आपले दोन्ही लोकल हिरो एकामेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. एक अलिबाग संघाचा आयुष बोकाडे गोलंदाजीसाठी आलाय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एक छोटस गाव, टुमदार गाव, तळेखार गावचा हा हिरा तेजस काटकर आहे फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती. नक्कीच पाहायला गेलं तर आयुष बोकाडे सुद्धा चांगला गोलंदाज आपण पाहतोय. जय मल्हार अलिबाग संघाकडून वारंवार खेळत असतो. यावेळेस चेंडूवरती स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडलाय झेल आणि संपलाय तेजस काटकर याचा खेळ. तू पाहिलंस का कोण आहे? मृणाल वर्सोलकर, टेनिस क्रिकेटचा सूर्या, टेनिस क्रिकेटचा एबी डिव्हिलियर्स याला आपली प्रेरणा मानून किंवा सूर्या याला आपलं एक मोठा खेळाडू किंवा त्याची प्रेरणा घेऊन आपण पाहतोय. त्याने ज्याप्रमाणे आपली फलंदाजी डेव्हलप केली ना, खरंच वाखाणण्याजोगी. परंतु लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद झाले. सर्व काही सुस्थितीत असताना अचानक आपण पाहतो इथे पडझड निर्माण झालेली आहे. आता मात्र हा सामना आपण म्हणू शकतो की थोडाफार जो फलंदाजीच्या बाजूने जात होता तो आता मात्र गोलंदाजांच्या किंवा त्यांच्या संघाच्या बाजूने चाललाय. नक्कीच आता पाहायला गेलं तर प्रकाश हळेकाना मैदानाच्या आतमध्ये रायगड पोलीस मध्ये कार्यरत असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती दाखल झालाय. पाहायला गेलं तर मृणाल बरसोलकर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. फॉलिंग स्वीपचा बेताज बादशाह यष्टीरक्षण करतोय आणि मात्र त्याच्याच संघातील आयुष बोकाडे आपण गोलंदाजी करत असताना पाहायला सुद्धा मिळतोय. तिथे मात्र प्रकाश हळेकाना उर्फ गजन्या या नावाने प्रचलित असणारा इथे खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय. येणारे 10 चेंडू आणि मात्र विजयासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी, ती म्हणजेच एमडी वॉरियर एकविरा थळ या संघाला. पुढील चेंडू यावेळेस चेंडूवरती शरीराचा वेध घेतोय. रनआउटचा चान्स बनणार का? आणि झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय प्रकाश हळेकाना इज बाद. याचं संपूर्ण क्रेडिट ना मी मृणाल वर्सोलकरला देईन, कारण ज्याप्रमाणे त्याच्याकडून मेहनत करून घेतले ना मृणालने, तो स्वतः सुद्धा मेहनत करतो आणि आपल्या या खेळाडूंना सुद्धा मेहनत करावी लागतो, करायला भाग पाडतो असं मी म्हणेन. आणि तीच मेहनत आपण पाहतोय इथे रंग दाखवत असताना, कारण सामना अगदी अटीतटीचा होता. असं वाटलं होतं की फलंदाजी करणारा संघ एमडी वॉरियर्स संघ जिंकण्याच्या तयारीमध्ये किंवा जिंकणारच हा संघ असा जणू एक इथे आपल्याला एक दृश्य असं पाहायला मिळत होतं.
परंतु सामना फिरवलाय. लागोवरच्या 3 चेंडूवरती 3 गडी बाद. अर्थात सर्वात महत्वाचं असेल काय तर 3 चेंडू इथे निर्धाव गेलेत. नक्कीच 3 चेंडू येथे निर्धाव आलेत आणि मात्र स्ट्राईक एंडला कोण आहे त्याच्या बॅटमधून 5 गगनचुंबी गगनभेदी षटकार आणि 3 नेत्रदीपक चौकार मारणारा यश मात्रे स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. समोर गोलंदाज त्या धाटणीचा आपण पाहतोय त्याने अद्यापपर्यंत 3 चेंडूवरती एकही धाव खर्च केलेली नाहीये. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू टाकणं पडलंय मागात. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून ब्रँडेड यशचा षटकार. यशसाठी 3 चौकार आणि 5 षटकाराने आपली खेळी सजवलंय आणि सामना अजूनही जिवंत ठेवलाय. 42 धावांवरती नॉट आउट खेळतोय स्ट्राईक एंड वरती यश मात्रे. चला मित्रांनो 42 ही आकडेवरती नाबाद खेळी आपल्याला पाहायला मिळते आणि मात्र इथे समीकरण बदलले. येणारे 7 बॉल आणि मात्र विजयासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता. पाहूया काय घडतंय. हा चेंडू मात्र क्रुशियल मुवमेंट निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवरती चेंडू काय घडतोय. चेंडू मात्र इथे डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू येते. आता मात्र समीकरण बदलेल. येणारे 6 चेंडू आणि मात्र विजयासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता. काय घडणार आणि काय बिघडणार या चेंडूपल्लीच्या युद्धामध्ये कुठेही जाऊ नका. पाहत राहा महाशिवरात्री चषक 2026 मध्ये. या षटकामध्ये 1 चौकार 1 षटकार फक्त 10 धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाज या षटकामध्ये बाद होत असताना आपण पाहिले. 2 विकेट्स अर्थात आपल्या नावी केलेले आहेत आयुष बुकाडेने आणि 1 फलंदाज बाद झाला होता तो अर्थात धावबादच्या स्वरूपात. परंतु आता मात्र आनंद 6-19 अर्थात कोणता सामना तुला आठवतोय. मला नक्कीच आठवतोय तो अर्थातच 2016 ची फायनल वेस्ट इंडिज विपक्ष इंग्लंड हा अंतिम सामना झाला होता आणि 2016 मध्ये तो अंतिम सामना जिंकला होता. अर्थातच वेस्ट इंडिज संघानं 6 चेंडू आणि 19 धावांची गरज असताना कार्लोस ब्रेथवेटने मारलेले ते 4 षटकार अगदी अजरामर झालेत. आणि आता सुद्धा इथेच आपल्याला तसं पाहायला मिळेल का प्रश्न मोठा आहे. उत्तर मिळेल नक्कीच यासन सर. इडन गार्डनच्या मैदानामध्ये कार्लोस ब्रॅथवेट याने बेन स्टोक्स याला ते षटकार मारले होते आणि त्याच्या मुलीचं नाव सुद्धा इडन गार्डनच्या मैदानावरती त्याने ठेवलं होतं. वडिया मैदानाच्या दिशेने तिथे मात्र पहिला चेंडू करण घनसोलकर करतोय तरी काय तिथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय हे मात्र सुनिश्चित आहे आणि फलंदाज बाद. आतमध्ये नो स्ट्राईक एंड वरती जाईल. इथे मात्र समीकरण बदलेल. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता. यासिन सर काय म्हणाल
या सामन्यामध्ये कशा प्रकारे आपण हा सामना तुमच्या दृष्टीने पाहतोय. सध्या तरी दोन्हीकडे समसमान सुवर्ण संधी, तराजू दोन्हीकडे वजन सेम दिले, 50-50% सामना म्हणूया. दोन्हीकडे सामना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मोर्चावरती वैयक्तिक दुसरं व संघाकडून डेट ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन आलाय मुस्कदीम मुकादम. पीएमपी चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज मध्ये त्याने मात्र 4 व्हीलर कार त्या चषकामध्ये पटकावली होती आणि मात्र तोच गोलंदाज आलाय आणि मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत आणि मात्र 19 धावसंख्येची आवश्यकता. एकच चेंडू 6 वेळा टाकावा लागतो, परंतु पाहूया 6 वेळा टाकण्याची 6 प्रकारचे चेंडू त्याच्याकडे असणार. पुढील चेंडू यावेळेस चेंडूवरती काय घडतंय, पकडलाय झेल. रितांशु पाटील याने पकडलाय झेल आणि संपतोय यश मात्र याचा खेळ. आपण पाहतोय आकाश गोंधळी, मॅन फ्रॉम खानाव, अलिबाग तालुक्याचा हा सितारा, एक चांगला ऑलराऊंडर म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारा हा खेळाडू. याच्यामध्ये सुद्धा मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, धमक आहे. आपण पाहतोय यश, याच्यासाठी टाळ्यांचा गजर. हार्ड लक यश, परंतु अप्रतिम खेळी साकारले, स्वतःची ओळख निर्माण केलीस. जर तुला एखाद्या फलंदाजीची साथ लाभली असती ना तर हा सामना तुमचाच होता, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 4 चेंडू आणि 19 धावा पाहायला गेलं तर अद्यापपर्यंत 4 चेंडू मध्ये 3 बाहेर मारायचे आहेत, परंतु ते मारणार कोण हा प्रश्नचिन्ह. परंतु आकाश गोंधळे आहे, पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. यावेळेस चेंडूवरती चेंडू जातोय तो घोषांकित परिसरामध्ये. आता मात्र स्ट्राईक बदलेल आणि मात्र सुमेध पत्रे स्ट्राईक एंड वरती येईल. तिथे मात्र येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता. आनंद, मी आताच ज्या सामन्याचा उल्लेख केला होता, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान, त्याच्यामध्ये गुरबाजने मारले होते लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना 4 षटकार हवे होते, परंतु त्याच्या बॅटमधून 3 षटकार आले होते. यावेळेस चेंडूवरती चांगला चेंडू आपण पाहतोय, खांद्याचा पुरेपूर वापर करून घेतोय तो म्हणजेच गोलंदाज मुस्कदीम मुकादम. चांगल्या प्रकारचा गोलंदाज दुबई मध्ये जाऊन चांगल्या प्रकारे त्याने मात्र आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. मित्रांनो, या मैदानावरती मी प्रथमच शाबीर 11 थर्ड संघामध्ये याला पाहिला होता आणि हाच तो गोलंदाज चांगल्या बहारदार कामगिरी करत असताना प्रेसी 11 या संघाने 2026 साली आपण महाशिवरात्री चषकामध्ये त्यांना बोलवलंय, इन्व्हाइट केलंय. शेवटचा अंतिम चेंडू येते मात्र औपचारिकता सामन्यामध्ये आणि मात्र सामना विजयी होतोय तो म्हणजेच प्रेसी 11 नवगाव. हार्ड लक एमडी वॉरियर्स एकविरा थर्ड. तुमचं सुद्धा या स्पर्धेमध्ये प्रवेश निश्चित केल्याबद्दल आभार व्यक्त करतोय. तुम्हाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ठीक. येस, आपण मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे वळणार आहोत. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपल्या नावी करणारा सामनावीराचा मानकरी ठरलाय जयेश भोईर. प्लीज वेलकम जयेश भोईर. आपल्याला विनंती आहे की आपण आम्हाला जॉईन करावं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आम्ही तुमची वाट पाहत आहोत. चला जयेश.